हाय फ्रेंड्स, मोटिवेशनल महेश या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय महाडीबीटी पोर्टलवरून दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप, फ्रीशिप आणि एबीसी स्कीमसाठी असलेल्या वाउचर रिडीम प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व संबंधित प्रश्नाबाबत आहे। मित्रांनो, यापूर्वी मी महाडीबीटी संदर्भात शेअर केलेले 3 व्हिडिओज आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलेले आहेत आणि आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स कमेंट केलेले आहेत। या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केले जाणार आहेत। कदाचित आपल्यालाही यापैकी एखादा प्रॉब्लेम फेस होत असेल, म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओज आपल्याला आवडले असतील तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला नोटिफाय होतील। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा हा विषय। मित्रांनो, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांकडे अद्यापही त्यांचा यूजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त नाही। अशा विद्यार्थ्यांना आज आपण यूजर आय डी आणि पासवर्ड महाडीबीटी या पोर्टलवरून कशा प्रकारे प्राप्त करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा। सर्वप्रथम आपण mahadbt.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या संकेतस्थळाच्या होम पेजला जा। त्यानंतर उजव्या बाजूच्या डॅशबोर्डवरील ॲप्लिकंट लॉग इन या लिंकला क्लिक करा। लिंकला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला हे अशा प्रकारे एक विंडो ओपन झालेली दिसेल। या विंडोमध्ये खालच्या साईडला 3 बटन्स आहेत, लॉग इन हिअर, फॉरगॉट पासवर्ड आणि फॉरगॉट यूजर नेम। आता तुम्हाला फॉरगॉट यूजर नेम या बटनाला क्लिक करायचं आहे। या रेड कलरच्या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो ओपन झालेली दिसेल। त्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे, फुल नेम। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जो नंबर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करत असताना दिलेला आहे तो नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी एंटर करायची आहे आणि गेट यूजर सर्व माहिती अचूक भरून झाल्यानंतर गेट यूजर नेम या हिरव्या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक पॉपअप मेसेज येईल सक्सेस म्हणून। हा अशा प्रकारे युअर यूजर नेम सक्सेसफुली सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ओके बटनावरती क्लिक करा आणि तुम्हाला जो SMS आलेला आहे त्या SMS मध्ये तुम्हाला तुमचा यूजर आय डी सेंड केलेला असेल। आता मित्रांनो, तुम्हाला तुमचा यूजर आय डी प्राप्त झालेला आहे। आता पासवर्ड प्राप्त करून घेण्याचा आहे। त्यासाठीच्या स्टेप्स आपण आता पाहणार आहोत। महाडीबीटी पोर्टलचा पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा। त्यानंतर पुन्हा एकदा ॲप्लिकंट लॉग इन या लिंकला क्लिक करा। ॲप्लिकंट लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला निळ्या कलरचं बटन दिसतंय फॉरगॉट पासवर्ड, या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर आपण क्लिक केल्यानंतर खाली दिल्याप्रमाणे आपल्याला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला यूजर आय डी एंटर करायचा आहे। या बॉक्समध्ये इथं यूजर आय डी एंटर करायचा आहे आणि गेट OTP या हिरव्या बटनाला क्लिक करायचं आहे। आता या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP सेंड होईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आणि तुम्हाला असा पॉपअप मेसेज येईल, OTP इज सेंड टू सक्सेसफुली टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर। ओके बटनावरती क्लिक करा आणि दिलेला आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आता या ठिकाणी पासवर्ड तयार करत असताना तुम्हाला एक सूचना आहे, नोट आहे, अशा प्रकारे पासवर्डची लेंथ ही कमीत कमी 8 कॅरेक्टरची असावी, जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर्स असावेत। पासवर्डमध्ये तुमच्या मिनिमम 1 अप्पर केस अल्फाबेट यूज केलेला असावं आणि मिनिमम 1 लोअर केस अल्फाबेट यूज केलेला असावं। दुसरी गोष्ट, तुमच्या पासवर्डमध्ये एक नंबर एंटर्ड असावा आणि एक स्पेशल सिम्बॉल, जसं की @ अंडरस्कोर $, अशा प्रकारे एक स्पेशल सिम्बॉल यूज केलेला असावा। आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एक पासवर्ड, डिझायर्ड पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये तो रिपीट एंटर करून सेट पासवर्ड या बटनावरती क्लिक करायचा आहे। मित्रांनो, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका अशा प्रकारे आहे की तुम्ही प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स नॉट फाउंड असा मेसेज दाखवत आहे, परंतु आपला आधार नंबर बँकेला लिंक असला तरीही
महा-डी-बी-टीच्या प्रोफाईलवरती तुम्हाला बँक डिटेल्स नॉट फाउंड असंच दाखवणार जोपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यावरती रक्कम प्राप्त होणार नाही. अकाउंटवरती तुमच्या रक्कम प्राप्त झाल्यानंतर एक ट्रान्झॅक्शन आय डी आणि बँक डिटेल्स म्हणजे ज्या बँक खात्यावरती तुमची स्कॉलरशिपची रक्कम जमा झालेली आहे ते दाखवणार आहे. तर आता आपण एका मुलाचा फॉर्म पाहणार आहोत कशा प्रकारे. आता आपण उदाहरणादाखल एका मुलाची प्रोफाईल लॉग इन केलेली आहे. या प्रकारे तुम्ही इथं होम पेजला आहात. होम पेजला आल्यानंतर इथं माय अप्लाइड स्कीम या डाव्या साईडच्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन, अप्रूव्ड ॲप्लिकेशन, रिजेक्टेड ॲप्लिकेशन आणि आत्ताच 2 दिवसामध्ये हा नवीन टॅब जनरेट झालेला आहे. फंड डिसबर्स्ड हे स्टेटस नवीन आहे. आता इथं नो डेटा फाउंड असं दाखवतं आहे कारण या मुलाचा फॉर्म जो आहे तो अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन आहे. आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स दिसतात. कोणत्या तारखेला कोणत्या डेस्कवरून फॉर्म फॉरवर्ड करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचे तुम्हाला जे SMS येतात डेस्क 1 ऑफिसर अप्रूव्ड, डेस्क 2 ऑफिसर अप्रूव्ड अशा प्रकारे ते डिटेल्स तुम्ही पाहू शकता. लास्ट जर तुम्ही रो पाहिला तर इथं तुम्हाला लक्षात येईल फॉरवर्ड फॉर अप्रूव्हल बाय क्लर्क, कॉलेज क्लर्क, डेट आहे 14/3/2019 आणि हे पाठवलेलं आहे सेकंड इन्स्टॉलमेंटकरिता म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट या विद्यार्थ्याला प्राप्त झालेला आहे. अशाच प्रकारे मित्रांनो जर तुम्ही इकडं लास्ट शेवटच्या कॉलममध्ये पाहिलं तर टेंटेटिव्ह बेनिफिट्स दिसत आहेत. इथं जर तुम्ही टेंटेटिव्ह बेनिफिट्स इथे क्लिक केलं तर तुम्हाला टोटल स्कॉलरशिपची रक्कम दिसते. इथे तुम्हाला फायनल अमाऊंट जी काय असेल ते तुमच्या कॉलेजकडून अलॉट केलेली किंवा फील्ड भरलेले ज्या असतात वेगवेगळ्या फीज त्यानुसार तुम्हाला इथं टोटल मंजूर स्कॉलरशिपची अमाऊंट दिसते. याच्या 50% अमाऊंट ही तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये मिळते आणि 50% अमाऊंट सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये मिळते. इथे तुम्हाला खालच्या साईडला बँक डिटेल्स नॉट फाउंड असा मेसेज दाखवत होता. आता तोही बंद झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दाखवतो आहे त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण तो मेसेज ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवरती फंड ट्रान्सफर होतील त्यावेळेस तिथं बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव दाखवलं जाणार आहे आणि त्याच्यासमोर ट्रान्झॅक्शन आय डी दिसणार आहे. आत्ता म्हणजे या स्टेजला तुम्हाला मॅसेज जो येतो तो योग्यच आहे बँक डिटेल्स नॉट फाउंड जरी तुमचा आधार नंबर एखाद्या बँकेला लिंक असला तरीसुद्धा. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. स्कॉलरशिपची रक्कम ही तुमच्या खात्यावरतीच प्राप्त होणार आहे. काही मुलाच्या मनामध्ये शंका आहेत की माझ्या अकाउंटला न जमा होता दुसऱ्याच्या अकाउंटला कॉलेजने फीस जमा केलेली असेल अशा प्रकारे होणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल क्रिएट करत असता त्यावेळेस तुमचा आधार नंबर दिलेला असतो आणि ज्या बँक खात्याची आधार सीडेड आहे त्याच खात्यावरती रक्कम ट्रान्सफर केली जाते. म्हणूनच या पोर्टलचे नाव आहे महा-डी-बी-टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक मुलांनी कमेंट केलेलं आहे मी रिडीमशनची प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप माझ्या अकाउंटवरती स्कॉलरशिपची रक्कम जमा झालेली नाही. यासाठी याबाबत 2 ते 3 कारणं असू शकतात मित्रांनो. त्यापैकी एक कारण आहे आपल्या कॅटेगरी वाईज फंड अलोकेशन केलं जातं. जसं की पहिलं प्राधान्य दिलं जातं ST कॅटेगरीला, त्यानंतर SC कॅटेगरी, त्यानंतर OBC, SBC आणि EBC स्कीम अशा प्रकारे फंड अलोकेशन केलं जातं म्हणजे फंड ट्रान्सफर केले जातात, डिस्बर्स केले जातात. आता आपण एका मुलाच्या प्रोफाईलला आलेलो आहोत. आपल्याला नेमकं काय करायचं आहे आता या स्टेजला. मित्रांनो आपला फॉर्म एकतर अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन असेल किंवा अप्रूव्ड ॲप्लिकेशन असेल. आपल्याला रेग्युलरली प्रोफाईलला जाऊन तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचा आहे सध्या कोणत्या स्टेजला आहे. आता या मुलाचं जे पाहतोय आपण त्याचं अप्रूव्ड ॲप्लिकेशन आहे. जर याच्या ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक केलं तर तुम्हाला टेंटेटिव्ह बेनिफिट्स असं दाखवतं आहे आणि कोणत्या स्टेजवरून कधी फॉर्म फॉरवर्ड केलेला आहे डेट्स आणि रिझन आपण म्हणतो स्क्रुटिनीचा रिमार्क आहे ते दाखवत आहे. त्यानंतर लास्ट कॉलममध्ये पाहिलं तर तुम्हाला बेनिफिट डिटेल्स टेंटेटिव्ह बेनिफिट्स दाखवत आहे इथे. ठीक आहे. टोटल तुम्हाला प्राप्त होणारी स्कॉलरशिपची रक्कम आहे त्याच्या 50% रक्कम तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये प्राप्त होते, 50% रक्कम तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये प्राप्त होते. आता मित्रांनो दुसरा विषय असा आहे की आपण आपल्यापैकी बहुतेकांनी एअरटेल पेमेंट बँकेला अकाउंट्स ओपन केलेले आहेत ज्या बँकेला आधार लिंक केलेला आहे आपण.
कदाचित त्या खात्यावरती तुमचे स्कॉलरशिपची रक्कम जमा झालेली असू शकते, तर एकदा तुम्ही चेक करून घ्या. कारण ॲज पर द महा DBT रूल आपण शेवटी ज्या बँक खात्याशी आधार लिंक करतात त्या बँक खात्यावरती स्कॉलरशिपची रक्कम जमा होते. त्यामुळे तुम्हाला एकदा त्या अकाउंट्सला पण चेक करावे लागतील की स्कॉलरशिपचे पैसे प्राप्त झालेले आहेत की नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी रिडीमशन किंवा रिडीम बटन क्लिक न करताच प्रोफाईल त्या स्टेजला तसंच पेंडिंग ठेवलेली आहे. जोपर्यंत रिडीम बटन तुम्ही सक्रिय करणार नाहीत, ॲक्टिव्ह करणार नाहीत, डिस्बर्समेंटची प्रोसेस चालू होणार नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यावरती रक्कम प्राप्त होणार नाही. तर तुमची वैयक्तिक जिम्मेदारी असेल रिडीम बटन ॲक्टिव्ह झाल्यानंतर ग्रीन कलरचं तुम्हाला ते प्रेस करून क्लिक करून पुढची प्रोसेस चालू करायची आहे. जर बटन अद्यापपर्यंत ॲपियर झालं नसेल तर तुम्हाला वारंवार चेक करावं लागेल. ॲपियर झालं असेल तर तुम्हाला ते क्लिक करावं लागेल. ही झाली फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठीची प्रोसेस. याच प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंटचा लाभ प्राप्त होईल त्यावेळेस परत स्टेटस चेक करायचा आहे आणि परत सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी सुद्धा रिडीम हे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. आता याच्यासाठी किती कालावधी लागेल, किती वेळ लागेल हे निश्चित आपण सांगू शकणार नाहीत. कारण इट डिपेंड्स ऑन युअर बँक, युअर आधार सीडिंग प्रोसेस, NPCI मॅपर, या सर्व गोष्टीचा अंतर्भाव होतो. काही मुलांना रिडीम केल्यानंतर 2 दिवसामध्ये अकाउंटला पैसे प्राप्त होतात, काही मुलांना 1 आठवडा लागतो आहे, काहींना 1 महिना लागतो आहे, 2 महिने लागतात. तर आपल्याला वेट करायचा आहे, पेशन्स ठेवायचे आहेत आणि चेक करत राहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जवळपास तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, तुमचे सगळे प्रश्न, तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका मी कव्हर केलेल्या आहेत. अजूनही काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा. माझे पूर्वीचे व्हिडिओज मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. जर माझे हे व्हिडिओज आपल्याला आवडले असतील तर माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे पुढील एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला नोटिफाय होतील. थँक्यू.